पार्थ पवारांचा जमीन घोटाळा ऐकला का? भाजपच्या मित्रपक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप आणि लगेच कारवाईला सुरुवात. शिवाय मीडिया इतकी तुटून पडली. लक्षात घ्या, पाणी कुठंतरी मुरतंय. ही मीडिया ट्रायल आहे. महायुतीत सुरू असलेला हा अंतर्गत संघर्ष आहे. मुळात महाराष्ट्रात विरोधी पक्ष इतका ताकदीचा राहिलेलाच नाही की तो भाजपला नडेल. त्यामुळे एकमेकांना पेचात अडकवताना कधी भाजप शिवसेनेचा काटा काढते, कधी शिंदेंना, तर कधी शिंदेचे नेते दंगेकर भाजपच्या नेत्याला कात्रीत पकडतायत. आणि आता हे पार्थ पवार जमीन घोटाळा हा फक्त योगायोग नाही. या गोष्टी काही वर्षानंतर लक्षात येतील. कारण भाजपचा इतिहास हा मित्र पक्षांना संपवायचाच राहिलेला आहे. म्हणूनच त्यांच्या इतिहासात डोकावताना काही उदाहरणं समोर येतात. तीच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी दिनेश. तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. भाजपचा जन्म 1990च्या आसपासचा. अटल बिहारी वाजपेयी पहिले सर्वात मोठे नेते. ज्यावेळी ते पंतप्रधान झाले तेव्हा काँग्रेस वगळता इतर अनेक पक्षांची वज्रमूठ बांधण्यात त्यांना यश आलं. 1999 ते 2004 त्यांनी हे सरकार मित्र पक्षांच्या सोबत येऊन सलग 5 वर्ष टिकवलं. नंतर सलग 10 वर्ष म्हणजे 2014 पर्यंत काँग्रेस शासित मित्र पक्षांचं म्हणजे युपीएचं सरकार राहिलं. यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की सहकारी पक्षांपेक्षा काँग्रेसला जास्त नुकसान झालं, किंवा कुठेही काँग्रेसमुळं त्यांच्यातला एखादा मित्रपक्ष संपतोय असं दिसलं नाही, किमान त्या 10 वर्षात तरी. आता 2014 जेव्हा मोदींच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आली तेव्हा भाजपच्या मित्रपक्षांची सुद्धा हीच अपेक्षा होती. पण त्यातल्या बहुतेकांचा भ्रमनिरास झाला. पहिला नंबर लागला उद्धव ठाकरेंचा, अर्थात शिवसेनेचा. भाजप विधानसभा स्वबळावर लढली, बहुमताच्या जवळ आली आणि पुढची 5 वर्षे शिवसेनेला ना धड सत्तेत ठेवलं ना विरोधात जाऊ दिलं. 2019ला पुन्हा आपल्याला शिवसेनेची गरज आहे हे लक्षात घेऊन सोबत आले खरे. पण यावेळी शिवसेनेने दबावतंत्राचा वापर करत मुख्यमंत्री पदावरच दावा केला. महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. याचा बदला साधा सुद्धा घेतला नाही, तर संपूर्ण पक्ष आणि पक्षचिन्ह त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं. एकनाथ शिंदेचा प्रयोग हा भाजपच्या आशीर्वादानेच शक्य होता हे सर्वांना माहीत असणारं सत्य. पण उद्धव ठाकरे किंवा शिवसेना हे काही एकमेव उदाहरण नाही. याची आणखी 2 उदाहरणं सापडतात बिहारमध्ये. रामविलास पासवान नाव तुम्ही ऐकलंच असेल. कधी भाजप कधी काँग्रेस, जिकडे सत्ता तिकडे गुलाल असं सोपं गणित त्यांचं आणि त्यांच्या भोवती चालणाऱ्या त्यांच्या पक्षाचं होतं. पण त्यांनी भाजपची साथ दिली त्यानंतर मात्र जास्त कोलांटवड्या त्यांना मारता आल्या नाहीत. काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा मुलगा चिराग पासवान राजकीय वारसदार झाला. मात्र त्यांच्या पक्षात 2 गट पडले. अर्थात यामागे भाजपच होती. आत्ताच्या घडीला हे दोन्ही गट भाजप सोबत आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही एकाच वेळी भाजप सोबत गेले तर कसं होईल? तसं चित्र आता रामविलास पासवान यांच्या पक्षाचं आहे. मुळात तो पक्षच आता शिल्लक राहिलेला नाही. असो. यानंतर तिसरं नाव येतं नितीश कुमार यांचं. देशाच्या राजकारणातला मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पलटूराम ही उपाधी त्यांनाही मिळाली. मात्र भाजप सोबत जास्त 19-20 त्यांनाही महागातच पडलं आहे. जेव्हापासून त्यांनी भाजप सोबत हातमिळवणी केली तेव्हापासून त्यांच्या राज्यातील जागा, विधानसभेच्या जागा कमी कमी होत चालल्या. ते मुख्यमंत्री नावालाच आहेत, सरकार मात्र भाजपच चालवतंय. आता सुरू असलेल्या बिहार विधानसभेनंतर त्यांचंही तेच होईल जे एकनाथ शिंदेचं झालं, असं राजकीय जाणकार सांगतायत. उद्धव ठाकरे, रामविलास पासवान, नितीश कुमार ही 3 उदाहरणं पुरेशी आहेत भाजपची राजकीय ध्येय धोरणं काय आहेत हे सांगायला. भाजप सोडून इतर कोणताच पक्ष टक्कर देण्यासाठी उरला नाही पाहिजे. जर समोरचा झुकत नसेल तर त्याच्यातली 2 नंबरची फळी वेगळी करून त्यांना पाहिजे तेवढी ताकद द्यायची, यंत्रणांचा वापर करून त्यांना गुडघ्यावर आणायचं, हेच आजवर झालंय. असं असलं तरी भाजपला केंद्रात एक हाती बहुमत नाही. त्यामुळे मोदींच्या या तिसऱ्या टर्ममध्ये ते चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या आशीर्वादावर किंवा त्यांच्यावर यांची कमान टेकून आहे. हे झालं केंद्रातलं. पण महाराष्ट्रात महायुतीतला संघर्ष चव्हाट्यावर आता येऊ लागलाय. पार्थ पवारांच्या एका कंपनीच्या नावे पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये कधी काळी महारत्नाची असणारी 40 एकर जमीन 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरून कवडीमोल भावाने खरेदी केल्याचं प्रकरण समोर आलं. त्यामुळे अजितदादांच्या अडचणी वाढलेल्या असल्याचं दिसतंय.
असं असलं तर यामागे भाजपच असल्याचं बोललं जातंय. कारण अजित पवार हे भाजप वगळून इतर पक्षांशी युती करण्याच्या भूमिकेत असल्याचं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात ऐकायला येऊ लागले. दुसरीकडे विधानसभेनंतर एकनाथ शिंदेंच्याही अनेक प्रकल्पांवर आडकाठी आणल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे महायुतीतील हा अंतर्गत संघर्ष भविष्यातील मोठ्या घडामोडींची, मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी आहे का? असा प्रश्नही विचारला जातोय. या सगळ्यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.